नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. येत्या 25 तारखेला बापलोक नावाचा एक नवा कोरा करकरीत चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच चित्रपटाच्या निमित्ताने शशांक सर आणि नीता मॅडम माझ्यासोबत आहेत. जसं तुम्ही बोललात, की प्रत्येक घराघरातला विषय आहे. मुलगा आणि वडिलांचा विषय आहे. काय सांगाल या चित्रपटामधून मुलगा आणि वडिलांचा एक वेगळा पैलू आम्हाला कसा बघायला भेटेल? मला असं वाटतं ना, वेगळा पैलू असं नाही आहे त्याच्यामध्ये. वेगळे पण काही नसतं. घटना दररोजच घडणारी असते. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तुमचा. मग बाप आपला शत्रू नाही मुळात, हे ध्यानात घ्या. किती मग ते एखाद्या गोष्टीला तो विरोध करतोय ना, तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहेत रे ते. ते 4 कारणं आहेत ना त्याच्या पाठीमागे, म्हणून तो विरोध करतोय. मला काय वाटतं माहिती आहे ना, की ती म्हणजे 50शीतला बाप जेव्हा 25शीतल्या पोराला अडवत असतो ना, हे करू नको, ते करू नको, त्यावेळेला बापाला म्हणजे मला वाटतं इट्स व्हेरी पर्सनल, की ते बापाला आहे ना स्वतःचं फेल्युअर आठवत असणार अच्छा. आणि त्याला आहे ना ते पोराच्या मध्ये दिसत असणार आणि तो म्हणत असणार की आयला ह्याला नको यायच्यात. मी जे फेस केलं ना ते ह्याने नको फेस करायला. म्हणून त्याच्यामध्ये त्या नात्यात कदाचित कडवटपणा असेल असं मला वाटतं. जसं मॅडम तुमची सुद्धा ओळख करून दिली, की बाप आणि मुलामधला जो एक दुवा असतो आईचा, हा खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा दुवा असतो. काय सांगाल या चित्रपटाच्या जेव्हा चित्रीकरण होत होतं, त्या दरम्यानची तुमची फिलिंग कशी होती? ॲक्च्युली पूर्ण चित्रपट जेव्हा होत असतो तेव्हा तुकड्या-तुकड्यात तो समजत नसतो नक्की काय घडतंय ते. त्यामुळे मलाही तीच उत्सुकता आहे जी तुम्हाला आहे, की जेव्हा ते सगळं काय घडलंय? जेव्हा गाणं मी ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं हे काय लेव्हलचं गाणं झालंय. तसंच मलाही कळणार आहे चित्रपट पूर्ण आल्यानंतर की काय लेव्हलचं चित्रपट आहे. म्हणजे असं बोलायला हरकत नाही, की तुम्ही सुद्धा तेवढेच एक्साईट आहात, की चित्रपट कसा होईल आणि कसा झाला असा. मग केलेला आहे पूर्णपणे ऑडियन्सपर्यंत कसा पोचतोय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ती मग तुला मी मगाशी म्हटलं तसंच आहे ना, की तो बाप जो आहे ना, बाप आपल्याला जो असतो ना, की त्याचं जे एक अवडंबर माजून ठेवलं ना लोकांनी, की बाप चिडेल, बाप हे करेल, बाप ते करेल, बाप हे आहे, बाप ते. तो माणूसच आहे ना तो. तो शत्रू नाही ना आपला. माणूसच आहे ना तो. तर ते माणूस म्हणून बघूयात ना बापाकडे कधीतरी. सर या चित्रपटामध्ये खूप हरवणारे कलाकार तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतात. तुमच्या लेखाची भूमिका तो निभावतो आणि तेवढाच हरवणारे एक दिग्दर्शक सुद्धा इकडे आहे चित्रपटासाठी. काय सांगाल त्या दोघांबद्दल? मग विठ्ठलबद्दल तर मग काय सांगायचं, मग मी त्याची खूप सारी कामं बघत आलो. म्हणजे अगदी मग तसं एका अर्थाने बघायला गेलं असतं त्यांनी 1000 एक शॉर्ट फिल्म केले असतील. एवढं काम केलं त्यांनी माहिती आहे ना कमीत कमी. और ती डी-सी-एसची वगैरे पोरं जी आली की ते नाही विठ्ठल पाहिजे, विठ्ठल एफ-टी-आयची पोरं विठ्ठल पाहिजे. विठ्ठल पण मला तो त्याचा अप्रोच फार आवडला मला, की 2 पद्धतीने शिकू शकता ना तुम्ही. इधर तुम्ही ॲक्टिंग स्कूलला जा और तू काम करत करत शिक. मग काम करत असताना, काम करत शिकताना तुम्हाला फार चॉईस राहत नाही. मग मला इधर तू सिरियल करत राहा, की ज्याच्यामध्ये तू ॲक्टिंगसाठी, अभिनयासाठी तू रियाजामध्ये राहतो. मग सिरियल करत राहणं आणि तो रियाज करणं हे तुम्हाला ती मला असं वाटतं, की ते प्रत्येकाच्या मग हर एक की बस की बात नाही आहे. बरोबर. मग सकाळी 8 वाजता जायचं, रात्री 12 वाजेपर्यंत मी शूट करायचं आणि परत सकाळी 6ला निघायचं आहे आणि 2, 2.5, 3 वर्ष मी तेच करतो. हे नाही होत प्रत्येकाला. मग ह्याच्यातला मध्यम मार्ग काय? मग मला अभिनयाचा तर रियाज लागतोच ना. ॲक्टर कोण आहे असं, की विदाऊट रियाज येतो आणि स्टेजवरती उभा राहतो. जो ज्याला ज्याचं नशीब बरं आहे त्याला मग मिळत राहतात फिल्म्स आणि तो स्वतःवर एक्सपेरिमेंट करत राहतो. टेलिव्हिजनच्या ह्याच्यामध्ये जर तू आता हास्य जत्राचं जर लोकांचं जर बघितलं तर ते वेगवेगळी कॅरेक्टर्स करतात ना. नमा असेल काय, समीर असेल काय किंवा कोणी गौरव असेल काय, ती ही वेगवेगळी कॅरेक्टर करतात. तो एका अर्थाने तो त्यांचा रियाजच आहे ना अभिनय. मग चित्रपट आपल्याकडे मग हाताच्या बोटावर मोजणे एवढी लोकं अशी आहेत, की जी फक्त चित्रपटात जगतात. की जे फक्त चित्रपट करतात, बाकी कुठल्याच माध्यमांना हात लावत नाही. जे हिंदीमध्ये तुला अगदी दाखवता येऊ शकतं किंवा तू परदेशात जर गेलास तर त्याच्यातही तुला दाखवता येऊ शकतं. मग मी रियाज कसा करायचा? कुठल्या ह्याच्यावर? तर त्यांनी ती शॉर्ट फिल्म आहे अत्यंत चांगलं माध्यम आहे ते, की ज्याच्यामध्ये मी माझ्या अभिनयाचा रियाज करू शकतो, ज्याच्यामध्ये मी टेक्निकॅलिटीज शिकू शकतो. मला ॲक्शन कंटिन्युटी काय आहे? मला काय पेसने बोलायला पाहिजे? मग मला जर समजा काय तुझं हाय स्पीडनी असेल तर मला काय पद्धतीने गोष्ट ठेवायला, बारीक-बारीक गोष्टी असतात ज्या तुम्हाला ॲक्टर म्हणून फ्रस्ट्रेट करतात मोठ्या स्क्रीनला. आणि टेम्परामेंट कसं सांभाळायचं, की शॉर्ट फिल्म्स आणि हे ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला 99% वेळेला जे असतात त्या हौशीच असतात ते त्याच्यामध्ये.
आणि ते पण हौशी म्हणण्यामुळे चुकीच्या शब्दाने घेऊ नका ते एक्सपेरिमेंट करत असतात ना. मग हे पण करून बघू, ते पण करून बघू, ते पण करून बघू आणि प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. शॉर्ट फिल्मचं ड्युरेशन सुद्धा तेवढाच असतो. नाही 20 ते पण 30 त्याला मिनिटं. प्रत्येकाला मग गंमत ती आहे ना की त्याला प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह हो, करायचं येणार आहे हो, हो. की मी साऊंड कसं चांगलं करतो, मी कॅमेरा कसा चांगला करतो, मी ॲक्टिंग कसं आहे, हलकाय कमाल लिहिला आणि तो प्रत्येक जण त्याच्यावर ओव्हर पॉवर व्हायला जातो. ते सगळ्यात शेवटी ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला हे कळतं की यार नाही हे काहीतरी घडलंय किंवा नाही हे बेस्ट झाले बरं का, आपल्याला आपण आहे ना इथून पुढे कॅमेऱ्याच्या नादी नाही लागायला, हे कळतं तुमचं तुम्हाला. पण ही प्रत्येकाच्या दृष्टीने आहे ना ती फार चांगलं फील्ड आहे असं मला वाटतं ते, की तुम्ही तुम्हाला ज्या पाहिजेत ना त्या गोष्टी एक्सप्लोअर करून बघू शकता. तीच गोष्ट ॲक्टरच्या बाबतीत आणि तीच गोष्ट विठ्ठलची मला ती आवडली की त्यांनी स्वतःला एक्सप्लोअर केलं त्याच्यामध्ये आणि मग तो आता चित्रपटामध्ये वेगवेगळ्या शक्यता पडताळून बघतो आहे.